नमस्कार. नमस्कार. आज आमच्या BBS न्यूज स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. धन्यवाद. थँक्यू. आपल्या सहकारी क्षेत्रातला असेल, HRचा असेल, मॅनेजमेंटचा असेल, मोठ्या प्रमाणात अनुभव आहे आणि आपलं एक महाराष्ट्रामध्ये एक चांगलं नाव पण आहे. तर आता आपल्या नाशिक जिल्ह्यातील एक महत्त्वाचा प्रश्न आहे. नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक हा बऱ्याच वर्षापासून रेंगाळत आहे. तर मला आपल्या या स्टुडिओमध्ये स्वागत करताना नक्कीच आनंद होईल आणि मी आपल्या ज्या पीपल बँकेच्या अनुभवाचा ह्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेला आपल्याला बाहेर काढण्यासाठी कसा आपल्याला उपयोग करता येईल असं मला आपल्या ह्या स्टुडिओमध्ये आपल्याशी बोलायचं आहे. तर आपण या संदर्भात काय सांगू शकता? धन्यवाद गोसाई साहेब. आज आपण NDCC बँकेच्या संदर्भात आज ही चर्चा ठेवली आणि लोकांना त्याची माहिती व्हावी याच्यासाठी जे आपण मला निमंत्रण दिलं त्याच्याबद्दल मी आपले खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. काही वर्षापूर्वी नाशिकमध्ये पीपल्स कोऑपरेटिव्ह बँक अशाच पद्धतीने बंद पडली होती बिकॉज ऑफ द म्हणजे मिसमॅनेजमेंट, काही फ्रॉड्स आणि त्याच्यानंतर चुकीच्या पद्धतीने झालेलं कर्ज वितरण आणि त्याच्यामुळे उद्भवलेला प्रश्न म्हणजे तो NPA रिकव्हरी न होणे. याच्यामुळे ती बँक गाळात खड्ड्यात गेलेली होती. तशीच आता ही NDCC ची गरज झाली. NDCC बँकेच्या समोर पीपल्स बँक ही तशी छोटी एकदम बँक आहे. NDCCचा व्हॉल्यूम खूप मोठा आहे आणि अखंड पूर्ण आपल्या जिल्ह्यात अनेक मोठ्या प्रमाणात ब्रँचेस आहेत आणि पीपल्स बँकेचे साधारण 14 ब्रँचेस होते. 14 ब्रँच. पण एक छोटी बँक बाहेर कशी आली, अडचणीतून बाहेर कशी आली, हा लोकांना जर समजलं तर NDCCचं एकंदरीत समजून जाईल. 14 शाखा आणि साधारणतः 250-300 स्टाफ वगैरे आणि जवळजवळ 55% NPA होता. 55% NPA होता. तोच NDCC बँकेचा NPA हा 80% आहे. नंतर दुसरी गोष्ट अशी की ते 55% हे रिकव्हरी कसे करायचे याच्यावरती सगळं महत्वाचं होतं. त्या प्रशासकीय राजवटीमध्ये मला प्रशासकांसोबत मला स्क्रीनिंग कमिटी मेंबर म्हणून काम करण्याची मला जवळून काम करायची म्हणून संधी मिळाली आणि आम्ही जवळजवळ सातत्याने 3 वर्ष स्ट्रगल करत होतो. स्ट्रगल करत होतो म्हणजे नुसतं स्ट्रगल म्हणजे आम्ही पैसे मागत कुठे फिरलो नव्हतो, पण आम्ही सायंटिफिकली ही बँक बाहेर कशी येईल याच्यावरती आम्ही बारकाईने विचार केला. म्हणजे थोडक्यात मी तुम्हाला एक असं सांगतो, ज्या पद्धतीने समुद्रामध्ये एक बोट असते, त्या बोटीमध्ये जर वजन जास्त ठेवलं तर ती बोट कदाचित बुडू शकते. आता एक विचार केला की 100% जी कपॅसिटी आहे त्याच्यातलं 80% NDCC बँकेचा 80% लोड जर झाला तर ती जी बोट आहे ना ती अशी होऊन जाईल. बरोबर, म्हणजे 80% पाण्यात आणि 20% फक्त पाण्याच्या बाहेर. ओके. आणि पीपल्स बँकेच्या बाबतीत काय झालेलं होतं की 55% ती पाण्यात होती, 40-45% ती पाण्याच्या बाहेर होती. म्हणजे वजन तिचं कमी होतं, रिकव्हरी कमी होती, लोन कलेक्शन हे कमी होतं. याच्यामध्ये 80% झालेलं हे लक्षात घ्या. आता ज्यावेळेस आम्ही चर्चा करायचो तर आम्ही ज्यावेळेस स्टाफला आम्ही समजून घेत होतो त्याला सांगत होतो की हे 55%चा आकडा हा कसा कमी होईल. म्हणजे थोडक्यात बोटीमधलं 55%चं जर वजन हळूहळू जर आपण कमी केलं तर उरलेलं 45% 50 होतील, 50 म्हणजे अशी वाढत जाईल. म्हणजे थोडकं वजन कमी होईल आणि ती बोट हळूहळू बाहेर येईल. आणि आम्ही हेच केलं, हेच टेक्निक वापरलं. ती बँक हळूहळू करत पाण्याच्या बाहेर आली. आणि काय केलं आता आम्ही, तर आम्ही जिथे बँकेचा खर्च होत होता तो खर्च आम्ही कमी केला. आम्ही केलं की साधारणतः वेस्टेज ऑफ मनी कुठे कुठे आहे, मग आम्ही ती वेस्टेज ऑफ मनी जे होते ना, अननेसेसरी होणारा खर्च तो आम्ही कमी केला. तो NDCC बँकेत झालाय का, तर तसं कोणतंही आजपर्यंत झालेलं नाही. म्हणजे जो कर्ज वसुली जी होती ती आहे तशीच आहे. परत वरती बँकेचा डे टू डे रोजचा होणारा खर्च हा लाखोंनी आहे. कदाचित मी करोड म्हटलं तरी कमी नाही राहणार, तो करोडचं बघू शकतो. तर हा खर्च अजून त्याच्यात ऍड होतोय.
त्याच्यामुळे बँक 80% नाही, काही दिवसांनी ती 85% पण होईल, 90% पण होईल आणि ती डब घ्यायला पण जाण्याची दाट शक्यता आहे. आणि ज्या पद्धतीने हिचं व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न केला जातोय तो व्यवस्थापन प्रॉपरली होत नाही असं मला ऑब्झर्वेशन आहे. कारण की खर्च कमी होतच नाही, खर्च चालूच आहे. आणि तुम्ही पैसे मिळण्यासाठी काय करताय, सरकार दरबारी गेले, सरकारला सांगितलं की अजितदादांना सांगितलं की बाबा आम्हाला एवढा मोठा गाळा आहे, 80% आम्हाला पैसे द्या. आता अजितदादांचे स्वतःचे पैसे नाहीये, ते कोणाचे पैसे, टॅक्स पेअरचे. त्यालाही नियम आहे कुठे पैसे द्यायचे कुठे नाही द्यायचे. म्हणजे 80% जे पैसे ते कर्जरूपाने ज्यांनी उचलले ते खाणार, ते गळून घेणार आणि मग सरकारने त्या 80% भरायचे. म्हणजे 650 कोटी रुपये, 650 कोटी रुपये हे सरकारने द्यायचे. हे कोणत्या नियमात बसतंय? माझ्या माहितीनुसार असं कदापिच शक्य होणार नाही. 650 सरकारकडे काही एवढे पडलेले नाही. सरकार स्वतः कर्जबाजारी आहे, सरकारकडे पण पैसे खूप पडलेले असं नाहीये. आणि जो पैसा आहे तो टॅक्स पेअरचा पैसा आहे, तो काहीतरी विशिष्ट कामासाठी, म्हणजे असे खड्डे भरण्यासाठी ते पैसे नाहीये सरकारकडे. म्हणजे त्यामध्ये तुम्हाला म्हणायचं की नाबार्डचं असेल, सहकारी विभागाचं असेल, त्यांचे रिपोर्टिंग, त्यांचं आपल्याला त्याचं रिपोर्टिंग म्हणावं लागेल, तो सरकारकडे कसा जातो? हे बघा काय आहे, बँक इज कंट्रोल्ड बाय द 3 डिफरंट एजन्सी. वन इज रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, एक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, दुसरं कोऑपरेटिव्ह सेक्टर, तिसरं नाबार्ड. ह्याला बँकेचं रिपोर्टिंग होतं. ह्या बँका तुमच्यासाठी काहीतरी करू शकतात, पण ते आर्थिक मदत करतील की याची गॅरंटी नाहीये. ते काय करू शकतात, आम्हाला याची गरज आहे तर तुम्ही त्याची पूर्तता करा. पण सरकार काय म्हणेल माहिती का तुम्हाला, पहिली तुम्ही तुमची रिकव्हरी वाढवा ना. तुमची रिकव्हरी जर वाढली आणि खर्च कमी केले आणि बँकेने थोडीशी प्रगती जर केली तर आम्ही काहीतरी करू, असं होऊ शकतं. यांनी रिकव्हरीच केली नाही, अजून रिकव्हरी झालीच नाहीये. रिकव्हरी झाली नाही तर तुम्हाला कोण मदत करणार आहे? शेवटी कसं असतं, गिव्ह हँड टेक हँड. म्हणजे एका हाताने द्यायचं असतं, दुसऱ्या हाताने घ्यायचं असतं, तेव्हा तो शेक हँड होतो, तेव्हा तो शेक हँड होतो. इथे तुम्ही नुसतं आम्हाला द्या, आम्हाला द्या. सरकार, मला वाटतं सरकारकडे काही असे फुकटचे पैसे पडलेले नाही आणि सरकार काही असे फुकटचे 600-750 कोटी देणार नाही. त्यांनाही जाब विचारणारे लोक आहेत. उद्याच अजितदादांना लोक विचारतील तुम्ही कशा पद्धतीने पैसे दिले, का दिले, कोणाला दिले, असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्याच्यामुळे त्यांनाही त्यांचं राजकीय भवितव्य असतं, त्यामुळे ते अशा या भूतापांना बळी नाही पडणार. नाही, मध्ये पण मी 4 महिन्यापूर्वी विभागीय निबंधक होते नाशिकचे, त्यांच्याशी या संदर्भात चर्चा केली होती. तर त्यांनी सुद्धा सांगितलं की आम्ही जो शासनाला रिपोर्ट पाठवतो तो आमचा समाधानकारक नसल्याचं त्यांनी स्पष्ट सांगितलं. आणि आमचा रिपोर्ट समाधानकारक नसेल तर जिल्हा मध्यवर्ती बँकेला पैसे शासन देऊ शकत नाही. एकदम परफेक्ट बोलले, एकदम परफेक्ट बोलले. जोपर्यंत तुम्ही परफॉर्मन्स दाखवणार नाही, रिकव्हरीचा परफॉर्मन्स दाखवणार नाही, खर्च कमी केल्याचा पुरावा तुम्ही देणार नाही, तोपर्यंत तुम्हाला सरकारी मदत मिळणं शक्य नाही. एक लक्षात ठेवा, हा अत्यंत चुकीचा संदेश नाशिकमध्ये जातोय आणि नाशिकचं व्यवस्थापन हे चुकीच्या पद्धतीने होतंय. असे एक 50,000 एक लाख रुपये जमा करून 10-15 लाख गोळा केले म्हणजे बँक वाचली असं होणार नाही. कारण खड्डा खूप मोठा आहे. 80% NPA आहे. तुम्ही रिकव्हरी ज्यांच्याकडनं पैसे वसूल करायचे त्यांच्याकडनं पैसे वसूल करायला पाहिजे होते आतापर्यंत, ते तुम्ही केलेलेच नाही. आणि जो खर्च कमी करणं अपेक्षित होतं, ऑपरेटिव्ह एक्सपेन्सेस, रोजच्या रोज बँका चालण्यासाठी, त्याच्यासाठी काय केलं, तो खर्च कुठे कमी केला? अजूनही सगळ्या बँकेमध्ये जर तुम्ही गेलं तर फॅन चालू आहे, AC चालू आहे, सगळा होणारा जो खर्च ऍज इट इज चालू आहे. कसं तुमचं खर्च कुठे वाचवला तुम्ही? सुरुवातीच्या मधल्या काळामध्ये आता जे प्रशासक प्रतापसिंग चव्हाण यांनी बँकेला ऊर्जित अवस्थेत आणण्यासाठी शेअर्सधारकांना आवाहन करून त्यांनी 10,000 शेअर्स होल्डर जमा केले, 10,000 रुपये वगैरे भरून असे एक 4 ते 5 कोटी रुपये त्यांनी म्हणजे एक डिपॉझिट उभं केलेलं होतं. परंतु त्यानंतर पाहिजे तसं बँक पुढं त्या गोष्टी पुढे गेलीच नाही. त्या एक शेअर्स होल्डरचा विषय संपला की तिथेच बँक अडकलेली आहे. नेमकं काय, बँकेची पत वाढावी, बँकेकडे पैसा यावा, लिक्विडिटी वाढावी, यासाठी त्यांनी शेअर्सच्या माध्यमातून पैसे उभा केले. ठीक आहे, तो एक मार्ग झाला, पण तो मार्ग सफिशियंट नाही आहे. हा 100 मधला एखादा मार्ग आहे.
आणि ते सुद्धा तुम्ही 4-5 कोटी मिळाले म्हणजे तुम्हाला तुमची बँक वाचली असं नाही होते. मला तर असं स्पष्ट दिसतंय, ज्या हे असे पैसे गोळा केले जातात शेअर्सच्या माध्यमातून, डिपॉझिटच्या माध्यमातून, ही लोकांसमोर केलेली ही मला असं वाटतं लोकांमध्ये गैरसमज निर्माण करतोय, लोकांना कन्फ्यूज करताय, लोकांना बँकिंग मधलं कळत नाही, मॅनेजमेंट कळत नाही, त्याचा गैरफायदा व्यवस्थापन घेत आहे. आणि लोकांना फक्त आम्ही बघा कसं काम करतोय आणि हे 1-1 लाखाचे चेक गोळा केले आणि न्यूजपेपर मध्ये फोटो छापले. जे लोकांना काय आणि आता बँक वाचली, अशी बँक वाचत नाही. लोकांनी गैरसमज करून घेऊ नये. अशा पद्धतीने बँक कधीही वाचणार नाही. जिथे 80% NPA आहे, करोडो रुपयाची रिकव्हरी आहे, त्या छोट्याशा 5-25 लाखांनी काही फरक पडणार नाही. म्हणजे शेअर मार्केट शेअरच्या माध्यमातून पैसे किती गोळा केले, थोडेफार गोळा झाले, डिपॉझिटचे एवढेसे गोळा झाले, याच्याने आणि खर्च तर त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने रोजचा होतोय. जर ह्या दोन्ही गोष्टी जर चालू राहतील तर बँक कशी वाचेल? मला तिचं भवितव्य एकदम डार्क दिसतंय. शक्य नाही. तरी आपल्या अनुभवातून मग मॅनेजमेंटची व्यवस्थापन कसं असेल? हे बघा आता याच्यामध्ये आम्ही पीपल्स बँकेमध्ये ज्यावेळेस होतं ना त्यावेळेस 3 प्रशासकीय मंडळ 3 जण होते आणि स्क्रीनिंग कमिटी वगैरे असे म्हणून सतत 5-1 लोक कंटिन्यू काम करत होते. कंटिन्यू काम म्हणजे छोटीशी बँक असताना, छोटीशी बँक असताना. आता इथे ह्या प्रशासकीय मंडळामध्ये फक्त एकच प्रशासक आहे, 1 मॅन शो. आणि पीपल्स बँकेपेक्षा ही बँक कितीतरी मोठी आहे, तिला एका प्रशासकाने काम नाही होणार आहे. इथे कमीत कमी 3 ते 5 जण लोक पाहिजे, अनुभवी पाहिजे, फुल टाइम पाहिजे, त्यांचं एज लिमिट सुद्धा चेक केलं पाहिजे आणि त्यांची मनापासून ही बँक वाटण्याची तळमळ पण त्यांना पाहिजे. इथं ती लॅक करते, तळमळ कोणालाच दिसत नाही त्याच्यामुळे. आणि दुसरी गोष्ट एज लिमिट इज ऑल्सो द फॅक्टर. आणि मी तर म्हणतो ना या ठिकाणी एखादा IAS दर्जाचा ऑफिसर आपण करावं. अच्छा. आणि एक प्रशासकीय मंडळ आणावं, कमीत कमी 3 ते 5 जणांचं प्रशासकीय मंडळ असावं. मला सर इथं आपल्याला असं एक विचार असं वाटतं की सेवानिवृत्त अधिकारी आणि आता कार्याचा असलेला अधिकारी याच्यात बँकेच्या जबाबदारीवरती किती कसा फरक पडू शकतो? बघा, रिटायर्ड झालेला मनुष्य ज्यावेळेस असतो ना, रिटायर्ड, आता मी अनेक ठिकाणी याच्या बाबतीतच काम करतो, मी त्यातलंच तज्ञ कामगार तज्ञ, तर मी तेच काम करतो. ज्यावेळेस तुमच्याकडे जबाबदारी असते ना त्यावेळेस मनुष्य चांगलं काम करतो. पण रिटायर्ड झालेल्या माणसाकडे त्याला रिस्पॉन्स, उद्या बँकेचं जरी काही झालं तरी काही घेणं देणं नाही. त्यामुळे ही इज नॉट आन्सरेबल, ही इज नॉट अकाउंटेबल. म्हणून आन्सरेबल आणि अकाउंटेबल व्हायचं असेल, पर्सन हु इज ऑलरेडी वर्किंग समवेअर इन अ सिनियर कॅपॅसिटी, म्हणजे उच्च पदावरती जो काम करतोय, ज्याला बँकिंग कळतंय, असा मनुष्य तिथं असणं गरजेचं आहे. आणि तरच तिथे बँक वाचेल. अन्यथा बँक वाचण्याची शक्यता मला तरी आता तरी या घडीला दिसत नाही. माहिती नाही सरकारी मदत कशी मिळेल, कुठे मिळेल, बट आय एम व्हेरी व्हेरी डाऊटफुल. नाही, आपण आता बघितलं की मला वाटतं नाशिक रोड देवळाली वगैरे बँक सुद्धा काही अंशी अशाच अडचणीत आलेल्या होत्या. परंतु तिथल्या प्रशासन, जिथले संचालक मंडळ, काही मंडळ संचालक मंडळ आपल्या जिल्ह्यामध्ये ती बँकेवर पण होते, त्या लोकांनी सुद्धा ती बँक बाहेर काढली. हेच सांगतो, म्हणजे त्याच्यामध्ये कसं होतं, तिथे संचालक मंडळ जे होते ना त्यांची विल पॉवर स्ट्रॉंग होती. ही अडचणीत झालेली बँक बाहेर काढायची याच्यासाठी त्यांनी तन मन धनाने तिथं त्यांनी संपूर्णपणे काम केलं. आणि त्यांना माहिती होतं जर आपण हे काम नाही केलं तर आपण अनसरेबल आहोत, कारण त्यांचंही फ्युचर होतं. अनेक जणांना कोणाला नगरसेवक व्हायचे, कोणाला आमदार व्हायचे, कोणाला काय, त्यांचं फ्युचर डेंजर मध्ये होतं. म्हणून त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं आणि ती बँक काढली बाहेर. तसं इथे नाही ना कोणी. नाही, आता इथं महाराष्ट्राचं 27 लोकांच्या बोर्ड होतं. आता कोणी, आता कोणी एकाच कोणी तिथे नाहीये ना, कोणीच नाही तिथे आता सध्या. आता त्यात आपल्या नाशिक जिल्ह्याला 3 मंत्री मिळाले. हो, एक चौथा पालकमंत्री आहे. आणि बहुतांशी जे काही आता या मंत्रिमंडळामध्ये एकही आमदार खासदार आहेत ते बहुतांशी तर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर संचालक राहून राहिलेले, अध्यक्षपद राहून राहिलेले आहेत. तर त्यांनी जर कधी सहानुभूतीने विचार केला किंवा त्यांच्याकडचे 182 कोटी जर रिकव्हरी झाली तर बँकेवरती काय फरक पडू शकतो? हे बघा, लकीली जे डायरेक्टर होते तेच आता मंत्री महोदयांमध्ये झालं. ठीक आहे, आनंदाची गोष्ट. मी तर म्हणतो, मी पॉझिटिव्हली घेतो की आता त्यांना
त्यांची पॉवर, त्यांना जी मिळालेली पॉवर आणि संधी ही त्यांनी तिथं डेफिनेटली वापरावी आणि बँक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करावा. हे बघा, आयुष्यात प्रत्येक जण व्यवसाय चालू करतो, प्रत्येकाला पैशाची गरज लागते, कर्ज उचलावं लागतं, पण कधी कधी आपल्या मनासारखं नाही होत, मग त्याच्यावर प्लॅनिंग चुकतं. प्लॅनिंग चुकलं की बिझनेसमध्ये अप्स अँड डाऊन्स पण होतात. ठीक आहे, झालं असेल असं झालं, मी तर त्यांना गोल्डन ऑपॉर्च्युनिटी म्हणजे देवाने दिलेली चांगली संधी दिली की आता मी परतफेड करेन, मी काय करायचं ते करेन आणि बँक बाहेर करेन. असे सर्व मंत्री महोदयांनी जर गेलं तर खूप काही चांगलं होऊ शकतं. आता मागच्या 8 दिवसापूर्वी काहीतरी मंत्रालयामध्ये बैठक झाली आणि त्याच्यातले काही आमदार होते, 3-4 मंत्री होते आणि प्रशासक पण मंत्रालयात त्या संदर्भात गेलेले होते. अजितदादांची बैठक झाली. हो, मी ते वृत्तपत्रातून वाचलं मी ते, आणि मी ते त्याचाच रेफरन्स घेऊन सांगतो की त्यांनी जो प्रस्ताव दिला आणि आभारणी त्याला परमिशन दिली 650 कोटी अजितदादांनी सांगितलं. पण मला असं वाटतं ही गोष्ट इतकी सोपी नाही. अजितदादांना पण ती देणं, जरी अर्थमंत्री असले तरी पण ते लगेच 650 कोटी हे त्यांनी का द्यावेत हा माझा मूळचा प्रश्न आहे. म्हणजे खड्डा करणारे दुसरे, त्याची रिकव्हरी होत नाही हा प्रश्न वेगळा, आणि ती रिकव्हरी होत नाही म्हणून सरकारने पैसे द्यावे आणि हा खड्डा भरावा, याचं प्रिन्सिपल लॉजिकच मला समजत नाही. आणि कोणतं सरकार असं देणार की तुम्ही 80% खड्डा करा आणि मी तुम्हाला पैसे देईल म्हणून? याच्यात काही तथ्य मला तरी वाटत नाही, आणि ते कितपत सक्सेस होईल आय एम डाऊटफुल. आम्हाला अपेक्षा असे की काही वर्षापूर्वी मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँक असेल, बीड जिल्हा मध्यवर्ती बँक असेल किंवा आपल्या धुळे जिल्हा मध्यवर्ती बँक असेल, ह्या बँका सरकारने कुठेतरी आज स्टेबल केल्या. तर त्या तसाच असा काहीतरी कुठे मार्ग आपल्याला नाशिकसाठी सापडू शकतो आणि असा प्रयत्न होऊ शकतो का? मी तुम्हाला परत एकदा सांगतो, तुम्हाला मी पीपल्स बँकेच्या वेळेस आम्हाला पण असंच होतं. आमची बँक त्यावेळेस 99.99% ही खड्ड्यात गेलेली होती आणि रिझर्व्ह बँकेने पण सांगितलं होतं ही बँक वाढणार नाही, यू गो फॉर लिक्विडेशन. आरबीआयच्या ऑफिसर्सची आम्हाला मिस्टर करुपा सांगितलं यू गो फॉर लिक्विडेशन, ही बँक वाचणार. पण आम्हाला आमचा कॉन्फिडन्स, आम्हाला असं दिसत होतं एक तारा कुठेतरी चमकत होता की कदाचित काहीतरी मार्ग निघेल. तो मार्ग आम्ही शोधला, अभ्यास करून स्वतः काम करून तिथून आम्ही तो शोधला, आणि शेवटी मग आम्ही आमचा जो अनुभव, आमच्याबरोबर असलेले तज्ज्ञ या सगळ्यांनी मिळून तो मार्ग घेऊन ती बँक आम्ही अडचणीतून बाहेर काढली आणि 100% लोकांना त्यांचे पैसे परत केले. तसं इथे सुद्धा होऊ शकतं, तर तशी विल पॉवर पाहिजे. ती विल पॉवर लॅकिंग, इट इज लॅकिंग. मग त्यासाठी काय केलं पाहिजे? सर्वात पहिले ना, जो सध्या प्रशासक एक जण आहे तो प्रशासकीय मंडळ आणावं. एखादा जर अध्यक्षस्थानी, प्रशासकीय अध्यक्षस्थानी एखादा गव्हर्नमेंटचा रिनाउंड, वेल एक्सपिरियन्स, टॉप लेवलचा पर्सन आणि एखादा जर IAS कॅडरचा जर मिळाला तर कदाचित बँक वाचू शकते. आणि प्रशासकीय मंडळ एस्टॅब्लिश करावं. एक माणसाचं काम ही बँक वाचवण्याचं नाही. एक मनुष्य एवढी मोठी बँक हँडल करू शकत नाही. तरी आता किती टक्के तुम्हाला असं खात्री वाटते की बँक ऊर्जित अवस्थेतून आहे? तेव्हा 80% जी NPA जर झालेलं आहे, आता उरलेले 80चे 90 आणि 90चे 100 व्हायला किती वेळ लागेल? तुमचं व्याज रुटीन जे ते तुमचं चालूच आहे ना, खर्च तुमचा चालूच आहे ना, म्हणजे खर्च दिवसेंदिवस वाढतच चाललाय. NPA दिवसेंदिवस काही ना काही पर्सेंटेज मध्ये वाढतोच की. याला जर तुम्ही रोखलं नाही तर कुठून तुम्ही आणणार? म्हणून समाजातली, नागरिकांनी, अकाउंट होल्डर्सनी, डिपॉझिट होल्डर्सनी, शेअर्स होल्डर्सनी याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे की एक्झॅक्टली आपली बँक कुठे आहे, काय करते, किती रिकव्हरी होते, रिकव्हरी किती झाली सांगावी ना, डिक्लेअर करावी. कोणी पैसे दिलेत आणि कोणी पैसे नाही दिलेत डिक्लेअर करावं, कळेल ना लोकांना. आता काय होतं, माहिती झाकून ठेवली जाते, लोकांपर्यंत ती येऊ देत नाही, आणि लोकांना बिचाऱ्यांना त्यांचा रोजचं जेवणाचा मारण्याचा प्रश्न आहे. एक तर पैसे अडकून पडलेले, त्यांना त्यांचं काम करायचं, काही धंदे करायचे, असं झालं. आता नाशिक जिल्ह्यातील 3-4 मोठमोठे कारखाने होते, त्याचा ऍसेट पण बँकेच्या ताब्यात मोठ्या प्रमाणात आहे. जसं नाशिक कारखाना असेल, निफाड कारखाना असेल,
किंवा वसंतदादा सहकारी साखर कारखाना असेल. हे बघा, बँकेला एक अधिकार आहे, बँकेने मॉर्गेज केलेलं असते. मॉर्गेज केलेलं असतं त्या ठिकाणी तुम्हाला मॉर्गेज करताना काही रायटिंगमध्ये काही गोष्टी होतात, जिथून पैसे आले नाहीत, येणार नाही, तर तुम्हाला ते ॲसेट्स तुम्हाला सेल करून तुम्हाला त्याचे पैसे आले पैसे उभारू शकतात, बँक करू शकते. करायचं असेल, इच्छाशक्ती असेल तर ते करू शकतात, पैसे मिळू शकतात बँकेची रिकव्हरी वाढण्यासाठी. नाही, असं काहीसा प्रयोग काही दिवसापूर्वी निफाड कारखान्यातली जी मालकीची जमीन होती आणि जी चालवायला दिली त्यांच्या संदर्भातलं काहीतरी निर्णय चुकीच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचे प्रशासन घेतला आणि त्या संदर्भात जिल्हा अधिकाऱ्यांनी पण नाराजी व्यक्त केली, असं काहीतरी मध्ये आम्हाला पण कळालं. हो, वृत्तपत्रामध्ये मी पण वाचलं होतं. नाशिकचे कलेक्टर जे त्यांनी त्याच्या बाबतीत लक्ष आणि नाराजी व्यक्त केली होती. जे झालं होतं ते चुकीचं झालेलं आहे हे आम्ही पण वृत्तपत्रातून वाचलं आणि आम्हाला ती माहिती येते. तर अशा पद्धतीने जर कारभार असेल तर ती बँक वाचणार कशी हो. सो मला असं वाटतंय की नागरिकांनी, शेअर होल्डरनी विचार नाही करत. इव्हन तिथे राहणारे स्टाफ, बँकेचे कप्तान जे असले कर्मचारी, त्यांनी सुद्धा विचारायला पाहिजे आमचं भवितव्य काय, आमचं पुढे काय होणार, विचारलं पाहिजे ना. अजूनही त्यांना त्यांचे पगार मिळत नाहीये. अजूनही ते स्टाफ लोकांचे अजूनही आम्हाला फोन येतो, पैसे पैसे नाही. तर सांगायचा मतलब असं आहे की कुठंतरी हे व्यवस्थापनामध्ये खूप मोठी गलत हे आहे. एक प्रशासकाने हे काम होणार नाही, लिहून घ्या, एकाने होणार नाही. याला तुम्हाला प्रशासकीय मंडळ द्यावं लागेल, रिकव्हरी स्ट्रॉंग करावी लागेल. जी गळती जिथं जिथं आहेत, जिथं खर्च मोठ्या प्रमाणात होतोय तो खर्च तुम्हाला ताबडतोब थांबवला गेला पाहिजे. एसी चालू आहेत, हिवाळ्यामध्ये सुद्धा एसी चालू होते. तुम्ही सेव्हिंग काय केलं, तुम्ही तर खर्च करा, म्हणजे तो खर्च तुमचा दयादिनीच चालू आहे. म्हणजे बँक वाचणार कशी, हा माझा प्रश्न आहे. त्यांच्या मॅनेजमेंटच्या खर्चाबद्दल तर बऱ्याच तक्रारी आहेत. मग ते चारचाकी वाहनाचे असतील, ते सांगतो ना. मग अशा वेळेस जिथं जमेल, ज्या ज्या ठिकाणी जमेल, तुमचा खर्च तुम्ही कमी केला पाहिजे. म्हणजे ते लिकेज बंद झाले पाहिजे, ते लिकेजेस बंद झाले पाहिजे. आता जसं म्हणतो ते टाळूच्या मृताच्या टाळूचं लोणी खायचा प्रकार, तसं नको व्हायला. नाही, एकंदरीत एक 5-6 प्रशासक ह्यापूर्वी लाभले, तर त्यांनी असाच प्रकारचा प्रयोग करत गेला. एक पूर्वीचं फक्त एक ज्ञानेश्वर मुखणे म्हणून एक सहकारी अधिकारी होता. त्या अधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीने बँकेचं कामकाज आणि बँकेची रिकव्हरी काय असते हे जे दाखवलेलं आहे, तर ती धमक किंवा त्या पद्धतीचं काम आजपर्यंत एकही प्रशासकाने केलं नाही. खरी गोष्ट. आणि दुर्दैव इथं असं म्हणायला लागेल की ज्या अधिकाऱ्यांमुळे, जे विभागीय अधिकारी होते, जसे काही एक पूर्वीचे आरिफ मोहम्मद खान होते, त्या अधिकाऱ्यांनीच बँकेला आर्थिक तोषिस लावलं आणि त्याच माणसाला रिटायर झाल्यानंतर बँकेच्या प्रशासक पदी नियुक्ती केली. हा कितपत योग्य? बघा काय असतं, आता ज्याच्यामुळे बँक खड्ड्यात गेली त्याला तुम्ही प्रशासक आणलं तर काय होणार आहे सर्वांना माहिती आहे. आता इथे थोडंसं काय होतं तुम्हाला सांगतो की लोकांच्या अज्ञानाचा खूप मोठ्या प्रमाणात गैरउपयोग केला जातो. लोक त्याच्या बाबतीत जागृत राहत नाही आणि मग जागृत नाही राहिलं की अशा गोष्टी घडतात आणि मग पुढचे सगळे हे प्रॉब्लेम होतात. आता अत्यंत क्रिटिकल सिच्युएशन मध्ये, म्हणजे मी तर म्हणतो एनडीसीसी बँक ही व्हेंटिलेशनवर आहे असं मला म्हणायला काय हरकत नाही. इट इज ऑन व्हेंटिलेशन. ती कधी कोम्यामध्ये जाईल सांगता येत नाही. कारण त्या सहकार खात्या व्यतिरिक्त एकही माणूस अजून प्रशासक म्हणून आलेला नाही. त्याच्याकरता ताबडतोब प्रशासकीय मंडळ आणावं आणि त्याचं काम सुद्धा अजूनही शक्यता आहे, माहिती नाही. आणि सरकारची मदत कितपत मिळेल हा खूप मोठा गहन प्रश्न आहे. त्याच्यामुळे फ्युचर सीम्स टू बी डार्क ॲट या घडीला. नशिबाने जर समजा सरकारी पैसे आले तर काहीतरी होऊ शकेल, अन्यथा काही सांगता येत नाही. सर, आपण आमच्या स्टुडिओला भेट देऊन आज आपण ज्या जिल्हा मध्यवर्ती बँकेसंदर्भात फार सखोल चर्चा केली आणि मला अपेक्षित आहे की ह्या चर्चेतून नक्कीच काहीतरी सकारात्मक विचारसरणी आमच्या प्रशासनापर्यंत पोहोचल किंवा प्रशासकांपर्यंत पोहोचल किंवा सरकारपर्यंत पोहोचल
आणि ज्या जनतेच्या निधीची कुठेतरी चुकीच्या मार्गाने चाललेला असेल त्याला योग्य दिशा मिळण्याचं काम नक्कीच होईल असं वाटतं. तुम्ही आलात, आमच्याशी चर्चा केली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. मी आपला खूप खूप आभारी. धन्यवाद.